मंडळी 28 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बारामतीमध्ये सभा असल्यामुळं अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले. मात्र लँडिंग दरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झाला. ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळलं त्यावेळी विमानाला मोठी आग लागली. या अपघातानंतर लगेचच मदत कार्य राबवण्यात आलं. पण अजित पवारांसह 5 जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात शोककळा पसरली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम बघितलं. राज्याच्या राजकारणातला मोठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याकडे बघितलं जात होतं. अजित पवार यांची पोकळी कुणीच भरून काढू शकत नाही. गोरगरिबांसाठी लढणारा नेता गेला, ज्यानं कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेतले, त्यावर उत्तरं शोधली. बारामतीतल्या हॉस्पिटल बाहेर होणारी गर्दी आणि अपघाताच्या ठिकाणची गर्दी सांगून गेली की दादांनी किती लोकांच्या मनात घर केले. मंडळी, अशाच प्रकारे विमान अपघातात अनेक बड्या नेत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हे नेते कोण होते आणि त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. साल 1965 भारत पाकिस्तान युद्धाचा काळ होता. या युद्धादरम्यान बलवंतराय मेहता यांच्या विमानावर पाकिस्तानी सैन्यानं हल्ला केला होता. यामध्ये बलवंतराय मेहता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बलवंतराय मेहता हे 1963 ते 1965 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. मेहता हे विमान अपघातात मृत्यू पावणारे पहिले मोठे राजकीय नेते होते. यावेळी नेमकं घडलं काय होतं, तर दिवस होता 19 सप्टेंबर 1965 चा. भारत पाकिस्तान युद्ध सुरू होतं. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांची अहमदाबादमध्ये रॅली आयोजित केली होती. अहमदाबादच्या मिठापूरमध्ये त्यांना थांबवण्यात आलं होतं. ते आपली पत्नी, 3 कर्मचारी, एक पत्रकार आणि 2 क्रू सदस्यांसह हेलिकॉप्टरमध्ये बसले. दक्षिण कच्छमध्ये असलेल्या छोट्याशा एअरपोर्टवर हे हेलिकॉप्टर उतरणार होतं. हेलिकॉप्टर हवेत असतानाच पाकिस्तानी सेनेला असं वाटलं की भारताकडूनच हे हेलिकॉप्टर आपल्या पाकिस्तानच्या दिशेने येतंय. पाकिस्तानी सेनेनं कराचीच्या मगरीपूर एअरबेसवरून 2 फ्लाईट ऑफिसर वेगवेगळ्या विमानामध्ये बसवले. यातल्या एका फ्लाईट ऑफिसरच्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला, त्यामुळे ते परत गेले. मात्र दुसऱ्या विमानातले फ्लाईट ऑफिसर बलवंतराय मेहता यांच्या हेलिकॉप्टरच्या मागे स्वतःचं विमान घेऊन गेले. हे एक सिव्हिलियन क्राफ्ट आहे हे त्यांना समजलं. याची माहिती त्यांनी ग्राउंड कंट्रोलला दिली आणि तिकडून त्यांना हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले. आदेशानुसार पाकिस्तानी विमानातल्या त्या फ्लाईट ऑफिसरनं हजारो फुटावरून पहिला हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांच्यासोबत विमानातल्या इतर 6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिव्हिलियन क्राफ्टवर हल्ला करण्याचे आदेश का दिले, असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा पाकिस्तानी सैन्याकडून असं उत्तर आलं की आम्हाला वाटलं भारतीय सैन्याकडून रेकी करण्यासाठी सिव्हिलियन क्राफ्ट वापरलं जातंय आणि यासाठीच आम्ही त्या हेलिकॉप्टरवर हल्ला केला. यावेळी पाकिस्तानच्या पायलटनं माफी देखील मागितली होती असंही म्हटलं जातं. त्यानंतर मंडळी, तुम्हाला पण माहिती आहे की संजय गांधी यांचा देखील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. असं म्हटलं जातं की संजय गांधी आणि राजीव गांधी या दोघांनाही वेग आणि मशीन्सचं आकर्षण होतं. पण राजीव गांधी उड्डाण विषयक नियमांचं पालन करत विमान चालवायचे, तर दुसरीकडं संजय गांधी कार चालवण्याप्रमाणे विमान उडवायचे. हवेमध्ये विमानाच्या कसरती करण्याचा त्यांना शौक होता. 1976 साली संजय गांधींना छोटं विमान उडवण्याचा परवाना मिळाला होता. मात्र इंदिरा गांधी सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर जनता सरकारनं त्यांचा परवाना रद्द केला. इंदिरा गांधी सत्तेत परत आल्या आणि संजय गांधी यांना परत परवाना देण्यात आला. 1977 पासून गांधी कुटुंबाच्या जवळचे धीरेंद्र ब्रह्मचारी पिट्स S-2A नावाचं 2 सीटर विमान आयात करण्याचा प्रयत्न करत होते, जे खास हवेत कसरती करण्यासाठीच बनवलं गेलं होतं. 1980 मध्ये भारतीय सीमा शुल्क विभागानं या विमानाला भारतात आणण्यासाठी मान्यता दिली. विमान असेंबल करून तात्काळ सफदरजंग विमानतळाच्या दिल्ली फ्लाइंग क्लबमध्ये नेण्यात आलं. संजय गांधी यांना पहिल्याच दिवशी विमान उडवण्याची इच्छा होती, पण ही संधी फ्लाइंग क्लबच्या प्रशिक्षकांना मिळाली. संजय गांधी यांनी हे विमान 21 जून 1980 रोजी पहिल्यांदा उडवलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जून रोजी त्यांनी पत्नी मनेका गांधी, इंदिरा गांधी यांच्या विशेष सहाय्यक R.K. धवन आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्यासोबत उड्डाण केलं आणि 40 मिनिटं विमान दिल्लीत भरारी घेत होतं. तिसऱ्या दिवशी म्हणजे 23 जून रोजी संजय गांधी हे माधवराव सिंधिया यांच्यासोबत उड्डाण करणार होते. पण संजय गांधी सफदरजंग विमानतळाच्या शेजारी राहणारे दिल्ली फ्लाइंग क्लबचे माजी प्रशिक्षक सुभाष सक्सेना यांच्या घरी पोहोचले. संजय गांधी यांनी कॅप्टन सक्सेना यांना आपल्यासोबत फ्लाईटवर येण्यासाठी विचारलं आणि ते आपली गाडी पार करण्यासाठी निघून गेले. सुभाष सक्सेना आपल्या सहकाऱ्यांसोबत फ्लाइंग क्लबच्या मुख्य कार्यालयात पोहोचले.
ते एवढ्या घाईत नव्हते म्हणून कदाचित त्यांनी एक चहा मागवला. चहाचा एक घोट घेतला. तेवढ्यात त्यांना निरोप आला, की संजय गांधी विमानात चढलेत आणि त्यांना लगेचच बोलावले. कॅप्टन सक्सेना यांनी आपण 10-15 मिनिटात घरी परतणार असल्याचं सांगून सहाय्यकाला घरी पाठवलं. सुभाष सक्सेना पीट्स विमानाच्या पुढच्या सीटवर बसले आणि संजय गांधी मागच्या सीटवर बसून कंट्रोल सांभाळत होते. 7:58 त्यांनी टेक ऑफ केलं. संजय गांधी यांनी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करत रहिवासी भागातून 3 लूप घेतले. ते चौथा लूप घेणारच होते तेवढ्यात कॅप्टन सक्सेना यांच्या सहकार्याच्या लक्षात आलं की विमानाचं इंजिन बंद पडलंय. पीट्स विमानानं वेगानं वळण घेतलं आणि ते जमिनीवर आदळलं. पीट्स विमान अशोका हॉटेलच्या मागून अचानक गायब झाल्याचं लक्षात येताच कंट्रोल कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांना काही समजेनासं झालं. सक्सेना यांच्या सहकार्यानं विमान वेगानं खाली कोसळताना बघितलं होतं. ते सायकलवर बसले आणि लगेचच घटनास्थळी पोहोचले. नवं कोरं पीट्स विमान मोडलं होतं आणि त्यातून काळा धूर बाहेर येत होता, पण आग लागली नव्हती. राणी सिंग त्यांच्या सोनिया गांधी एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ या पुस्तकात लिहितात की सक्सेना यांच्या सहकार्यानं पाहिलं की संजय गांधी मृत अवस्थेत आहेत आणि विमानाच्या ढिगाऱ्यापासून 4 फूट अंतरावर त्यांचा मृतदेह आहे. सक्सेना यांच्या शरीराचा खालचा भाग हा ढिगाऱ्याखाली अडकलाय आणि चेहरा बाहेर आहे. या दुर्घटनेत संजय गांधी आणि सक्सेना यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याचबरोबर 30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव तहसील जवळ मोटा इथं झालेल्या विमान अपघातात काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचं देखील निधन झालं होतं. सिंधिया हे कानपूरला एका सभेला संबोधित करण्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत विमानात आणखी 6 जण होते. जिंदाल ग्रुपचे 10 सीटर चार्टर्ड विमान सेस्ना C-90 ने नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं. आग्र्यापासून 85 किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळलं आणि त्यात बसलेल्या सर्व लोकांचा मृत्यू झाला. माधवराव सिंधिया हे काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांची गणना तरुण आणि लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये केली जायची. काँग्रेसमध्ये त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे असं तेव्हा राजकीय वर्तुळात मानलं जात होतं. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि राष्ट्रपती KR नारायणन यांनी दिल्लीतल्या सिंधिया यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं होतं. राष्ट्रपती नारायणन यांनी त्यांचं वर्णन करताना म्हटलं होतं की ते भारताच्या राजकीय आकाशातल्या सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक होते. नियती इतकं क्रूर असू शकते का, असं पंतप्रधान वाजपेयी यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं होतं. त्यानंतर 2 सप्टेंबर 2009 रोजी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी हे सकाळी 8:38 हेलिकॉप्टरनं बेगमपेठहून निघाले होते. त्यांना चित्तूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. वेळापत्रकानुसार त्यांना 10:30 वाजता तिथं पोहोचायचं होतं, पण ते तिथं पोहोचलेच नाहीत. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर बेपत्ता होणं ही राष्ट्रीय पातळीवरची एक खळबळजनक घटना बनली होती. केंद्र सरकारलाही याची माहिती देण्यात आली. राजशेखर रेड्डी ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते ते बेल 430 प्रकारचं होतं आणि ते बेपत्ता झालं होतं. लष्कराच्या मदतीनं नल्ला-मल्ला वनक्षेत्रात या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यात आला. 3 सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले होते, ज्यात त्यांच्यासोबतच इतर 4 जणांचा मृत्यू झाला होता. मंडळी, अशीच एक घटना 2011 मध्ये देखील घडली होती. 30 एप्रिल 2011 रोजी इटानगरहून तवांगला जाणारे एक हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या दोरजी खंडू आणि इतर 4 जणांना घेऊन बेपत्ता झालं होतं. तब्बल 5 दिवसांच्या मोठ्या शोधानंतर शोध पथकांना त्यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले होते. खंडू हे 4 सीटर सिंगल इंजिन पवनहंस हेलिकॉप्टर ASB 350 B3 मधून प्रवास करत होते. दोरजी खंडू यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे अवशेष अरुणाचल प्रदेशमधल्या लुगुथांग भागात समुद्र सपाटीपासून 4900 मीटर उंचीवर आढळले होते. डोंगराळ आणि बर्फाच्छादित असलेल्या या प्रदेशात तब्बल 5 दिवस हा शोध चालला होता. या शोध मोहिमेत भारत आणि शेजारच्या भूतानमधल्या 3000 सुरक्षा दलांसह 10,000हून अधिक लोक सहभागी झाले होते. लढाऊ विमान तसंच लष्करी हेलिकॉप्टरच्या मदतीने हा शोध घेण्यात आला होता. शोध पथकाला 5व्या दिवशी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष तसंच त्यात असलेल्या 5ही जणांचे मृतदेह देखील सापडले होते. मंडळी, 2005 मध्ये देखील प्रसिद्ध स्टील उद्योगपती आणि राजकारणी OP जिंदाल यांचं विमान अपघातात निधन झालं होतं. त्यांच्यासोबत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे पुत्र सुरेंद्र सिंग देखील होते. या दोघांसोबत पायलटचाही मृत्यू झाला होता. तेव्हा OP जिंदाल हे हरियाणात निवडून आलेल्या काँग्रेस सरकारमध्ये ऊर्जा मंत्री होते, तर सुरेंद्र सिंग कृषी मंत्री होते.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील गंगोह शहराजवळ दुपारी 12:30च्या सुमारास हा अपघात झाला होता. त्याचबरोबर मागच्याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये देखील एका बड्या नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झालाय. अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी दुपारी एअर इंडियाचं विमान कोसळलं. या विमानात एकूण 242 जण होते. या दुर्घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. ऑगस्ट 2016 मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2021च्या मध्यापर्यंत त्यांनी ही जबाबदारी निभावली. विजय रुपाणी विद्यार्थी असल्यापासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तिथपासून ते मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण राहिला होता. मंडळी, आंध्र प्रदेशच्या राजकारणामध्ये जीएमसी बालयोगी यांचं नाव फार आदराने घेतलं जातं. अत्यंत लहानशा कारकिर्दीमध्ये बालयोगी यांनी आपला ठसा राजकारणावर उमटवला होता. 1991 साली तरुण वयात लोकसभेत निवडून गेले. मात्र पुढच्याच लोकसभेत त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु एका पोटनिवडणुकीत विजयी होऊन ते आंध्र विधानसभेत गेले आणि मंत्री झाले. याच काळात मोठ्या घडामोडी घडत होत्या. 1998 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बालयोगी विजयी झाले आणि त्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले. तेलुगू देसम पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांनी ख्याती प्राप्त केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी निवडणुका झाल्या, त्यातही ते विजयी झाले आणि पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष झाले. अनेक पक्षांचं सरकार चालवणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या समोर संसदेत अनेक आव्हानं होती. वादळी चर्चा, टोकदार विरोध आणि सर्व बाकांवरच्या सदस्यांचा टिपेला जाणारा स्वर यातून वाट काढत बालयोगी यांनी सभागृह चालवलं होतं. त्यांनी अनेक परदेश दौरे केले. मात्र 3 मार्च 2002 रोजी आंध्र प्रदेशात भीमावरम इथून परत येत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. बालयोगी यांचं हेलिकॉप्टर आवश्यकतेपेक्षा कमी उंचीवर येऊ लागलं आणि शेवटी ते नारळाच्या झाडाला धडकून अपघातग्रस्त झालं. या अपघातात स्वतः बालयोगी आणि हेलिकॉप्टरचे पायलट आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी यांचा मृत्यू झाला. तर मंडळी, हे आहेत असे बडे नेते ज्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, परंतु आपल्या सार्वजनिक जीवनात सक्रिय असताना अपघातांमध्ये देखील अचानक मृत्यू झालेल्या अनेक नेत्यांची नावं आजही लोकांच्या स्मरणात आहेत. यामध्ये गोपीनाथ मुंडे असतील. 3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचं देखील निधन झालं. दिल्लीत झालेल्या कार अपघातात त्यांनी आपला जीव गमावला. ते 64 वर्षांचे होते. नव्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून पहिल्या बैठकीसाठी जात असताना दिल्लीत त्यांच्या गाडीचा अपघात झाला. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार हार्ट अटॅक आणि लिव्हर इंजुरी ही 2 मुख्य कारणं समोर आली. मात्र त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही लोकांच्या मनावर तेवढाच ठळकपणे दिसतो. त्याचबरोबर विनायक मेटे यांचा मृत्यू देखील अपघातात झाला होता. 14 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई पुणे एक्सप्रेसवेला विनायक मेटे यांच्या कारचा अपघात झाला आणि यात त्यांचं दुःखद निधन झालं. ते 52 वर्षाचे होते. मराठा समाजाचे प्रमुख नेते, शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार तसंच विधान परिषद सदस्य ते होते. मराठा आरक्षण आंदोलनात त्यांची भूमिका मोठी होती. त्यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. मंडळी, अशा बड्या आणि अगदी ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या नेत्यांच्या जाण्याच्या ज्या घटना आहेत त्या संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या आहेत. अजितदादांसोबतच या सगळ्या नेत्यांची कामं, त्यांना समाजासाठी दिलेलं योगदान हे सगळ्यांच्या काळजात नेहमीच जिवंत राहील, हे मात्र नक्की.